मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव नर्मदा महापुराण। तर या वैशाख महिन्यामध्ये पुराण ऐकल्याने खूप पुण्यफळाची प्राप्ती होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते। जे पुण्य कधीही संपत नाही त्याला अक्षय असे म्हणतात। तर 3.5 मुहूर्तापैकी हे अक्षय तृतीया आहे। अतिशय खूप महत्त्वाचा दिवस असतो। जे पण आपण काम केलं त्याचं फळ आपल्याला डबल मिळतं। त्यासाठी अक्षय तृतीयाला सर्वात जास्त आपल्याला दान धर्म करायचा आहे। पाण्यासाठी जर कोणी जिथं पाणी नसणार तिथं पाणपोईच्या ठिकाणी एखादी माठ ठेवून द्यायचं आहे आपल्याला। आणि पितरांचं तर्पण, पितरांचं संपूर्ण पूजा पाठ आपल्याला करायची। पितृसंतुष्टीसाठी अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। पितृ अष्टक त्या दिवशी तुम्ही श्रवण करू शकता। विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात। या दिवशी सोने चांदी खरेदी करावी। झाडू, धने, मीठ आणि पिवळ्या कवळ्या, गोमती चक्र असे सुद्धा आपण विकत आणले त्याच्याने सुद्धा खूप भरभराटी राहते। आणि त्याशिवाय हळद सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात। याच्याने लक्ष्मीचीच प्राप्ती होते। भगवान शंकराला तुम्ही गोमती चक्र अर्पण करावे। याच्याने धनधान्याचा भांडार भरलेला असतो। तर मित्रांनो, 5 दिवसापासून भोपाळला गेली होती। तर आज शुक्रवार, तर गुरुवारी रात्री 2 वाजता भोपाळहून आली। सोमवारी रविवारची गेलेली होती मुलांना भेटायला। तर भगवंत आपल्या सोबत असतो। तर तुम्हाला एक म्हणजे अनुभव माझा स्वतःचाच सांगते। हे पुराण जे वाचते तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि देवसुद्धा आपल्या सोबत राहतं। तर एक अनुभव कसा की जे मुलीचं माझ्या डॉक्टर अक्षदाचं काम होत नव्हतं ते फक्त एका सिग्नेचरने आमचं काम झालं की त्या सिग्नेचरचेच फक्त आम्हाला 1.25 लाख रुपये भरावे लागणार होते। तर ते बिना म्हणजे सिग्नेचर त्या डीनने अशी दिली की आम्हाला 1 रुपयासुद्धा लागला नाही। आम्ही तर पैशांची व्यवस्था करूनच गेलेलो होतो, पण भगवंत आमच्या सोबत होता। तर मुलीचे मार्क एवढे चांगले होते, मुलगी हुशार होती आणि तिने ज्या सरांनी तिला पोस्टिंग दिलेली होती 1 महिन्यासाठी की तू इथं पोस्टिंग कर की इथे एक पेशंट आहे तर तुला हँडल करायचे। तर 1 महिनाभर तिने बरोबर तिचं जे कर्तव्य आहे ते केलं। त्याच्याने जे डीन सर आहे ते खूप प्रसन्न झाले। आणि ज्या मुलींनी 1-1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख भरून डीनने सिग्नेचर दिलेली, तर आपल्याला बिना पैशांच्या 1 रुपया न लागता सिग्नेचर दिली, ही आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे। कारण की भगवान आपल्या सोबत होता। आम्ही भगवानला प्रेयर पण केली की आमचं काम संपूर्ण बिना पैशांचं हो, तुझ्या चरणी आम्ही संपूर्ण काम सोपून जातोय। कोणतेही कार्य आपण भगवानाच्या स्वाधीन करायचं, भगवान स्वतः स्वयं येऊन आणि त्यांना बुद्धी देऊन करून जातं। तसं भगवंताने आमचं हे काम डीन सरांनी स्वतः करून दिलं। आणि ज्या टीचर काही जे डॉक्युमेंट्स आहे आपल्याला डिग्री हवी आहे तर त्यावेळेस एक सर लोक जे आहे तर ते खूप वेळा काही पैशांचं राहते गोष्ट तर ते सुद्धा करावी लागते सिग्नेचरांसाठी। तर जे टीचर सिग्नेचर नाही देत होते स्वतः डीन सरांनी येऊन त्या टीचरांना पण सिग्नेचर दिली आणि स्वतः डीन सर तिला गेटपर्यंत सोडायला आले। नाही तर कोणतेही प्रिन्सिपल सर मुलांना सोडायला गेटपर्यंत येत नाही। हे बघून आम्हाला इतका आनंद झाला की भगवंतही आपल्याला खुशी दिली, आनंद दिला। हा आनंद म्हणजे आमचा गगनात मावेना की एवढे मोठे प्रिन्सिपल आणि आपल्या मुलगीला स्वतः गेटपर्यंत गाडीपर्यंत सोडायला येते। हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हे पुराण श्रवण केल्याने आपल्याला आनंदच मिळतो, पुण्याची प्राप्ती होते। आपले जे काम होत नाही ते कामसुद्धा होतं, भगवंत आपल्या सोबत राहतो। हे अगदी सत्य आहे। कोणी मानू नको मानू, 100% आपल्या मुलांचे जेही कार्य होत नाही त्यांनी मनापासून पुराण श्रवण करावे आणि आपले कार्य आपल्या मुलांसाठी प्रगतीसाठी यशसाठी करून घ्यावे। आता मुलगीने MDS नीटची एक्झामची परीक्षा दिलेली आहे। मुलगा आयुष तो पण तिथंच शिकत आहे। आम्ही फक्त फिरायला गेलो थोडंफार 1VR खूप ऊन होतं तर घरातून बाहेर पण निघालो नाही। आणि गुरुवारी रात्री मग आलो, म्हटलं तुमच्यापर्यंत नर्मदा पुराणचे व्हिडिओ पोहोचू। बरेच काही नर्मदा पुराण बाकी आहे। काही शिवरात्री असल्यामुळे आपण शिवरात्रीची व्रतकथा पण ऐकूया। तर मित्रांनो, खरोखर भगवंत आपल्या सोबत राहतो, फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास। आपल्यामध्ये एवढी ताकद पाहिजे की जिथे आपण उभे तिथे भगवंत आपल्या सोबत आवाज देता बरोबर यायला पाहिजे। हे सर्वात मोठी गोष्ट की भगवंत खरोखर आपल्या हृदयात असतो। सच्च्या मनाने दिलकन आपण हे पुराणांचे श्रवण पठण करावे। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। कोणाचं मन दुखवायचं नाही, आपण कोणाचं मन दुखवत नाही, कोणाला काही अपशब्द बोलत नाही। त्यामुळे देव आपले कार्य करून घेतात। आपण स्वतः आपलं स्वतःचं मन दुखवून घेतो पण समोरच्याला आपण वेदना होऊ देत नाही। म्हणून भगवंत आपल्याला हा आनंद देत असतो, हे लक्षात ठेवावे।
कारण भगवंत आपल्या सोबतच असतो, आपल्या मनात असतो, आपल्या हृदयात असतो आणि तो सूक्ष्म रूपाने आपले कार्य करून जातो. आता भगवंत MDSची नीटची एक्झाम तर दिलेली आहे. भगवान महाकाल आता गव्हर्नमेंट कॉलेज भेटो, उच्च टॉपचे आणि टॉप 10मध्ये येवो, हीच माझी प्रार्थना आहे. तुम्ही पण माझ्यासाठी हीच एक प्रेयर करा की तिला गव्हर्नमेंट चांगल्यातलं चांगलं मोठं कॉलेज भेटो आणि टॉप 10मध्ये तिला चांगल्या मार्कांनी पास करो. तिने तिचा पूर्ण कोशिश केली आहे, प्रयत्न केला आहे, नीटची एक्झाम चांगली दिलेली आहे. तरी भगवंताच्या हे कार्य पण मी भगवंताच्या स्वाधीन करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशाय नमो नमः. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. 3 वेळा नर्मदेचे श्रवण केले म्हणजे आपल्याला प्रदक्षिणा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. 33 कोटी देवतांना आपण नर्मदातले जल अर्पण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. नर्मदा हा शब्द नुसता ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, वेत्रा, शिप्रा, जया, खंडिकाय या नावांचे स्मरण अर्चन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सप्त नद्यांमध्ये आपण स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या पुण्याची गणना 10 गुणा अधिक होते असे या नर्मदा पुराणमध्ये सांगितले आहे. श्री गणेशाय नमो नमः. तरी जशी व्हिडिओ करून गेली होती तयारी थोडेफार तुमच्यापर्यंत मी तरी पण दररोज काही ना काही पोचत होती. आज आपण शिवरात्री असल्यामुळे सर्वांना पार्थिव शिवलिंग बनवायची, रात्री शिवलिंगाचा चांगला अभिषेक करायचा आहे. उसाचा रस असेल उसाच्या रसाने अभिषेक करावा. रात्रभर शिवलिंग घरातच राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तिला विसर्जन करायची आहे कुंडीमध्ये. शिवरात्रीची व्रतकथा ऐकावी, नर्मदा पुराणचे श्रवण पठण करावं आणि गव्हाच्या पिठाने बनवलेल्या पदार्थांचा भगवान शिवाला अर्पण करावा. गव्हाच्या पिठाचे कुठलेही पदार्थ भगवान शिवाला अर्पण केल्याने आपल्या मनातल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात. भगवान शिवाला निस्ता अभिषेक केला आणि ओम नमः शिवाय म्हणाला. गळ्यात रुद्राक्ष घातले आणि कपाळी त्रिपुंड धारण केले. तेच आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवाय बोलता बरोबर हे मुख आपले पवित्र एक तीर्थ बनून जाते. कपाळावर भस्म धारण केले म्हणजे 27 देवता आपल्या कपाळावर विराजमान होऊन जातात. गळ्यात रुद्राक्ष घातला म्हणजे त्रिदेवांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि त्रिवेणी संगमामध्ये प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. दिवसभरातून उठता बसता ओम नमः शिवाय असा आपण जप करायला हवा असे मुनिश्रेष्ठ मार्कंड्यांनी सांगितले. मग राजेंद्र त्यानंतर पूर्वी श्री शंभू शंकर द्वारा सांगितलेल्या सर्व तीर्थात श्रेष्ठ पुण्यप्रद सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे बद्रीनाथ आहे. तर बद्री आश्रम आहे, सर्वात पुण्य तीर्थ आहे. बद्रीनाथाचं नुसतं नामस्मरण केले तरी सर्व पापांचा नाशच होतो. जिथे लहान भाऊ फाल्गुनने अर्जुनने महाभारत संग्रामासाठी सिद्धी प्राप्ती केली होती, तुम्ही त्याला नररूपी दैवत माना. एकदा ते दोघे नरनारायण श्री नर्मदा तटावर आले. हे राजा, जो जनार्दनांचा भक्त असतो त्यालाच त्याचे ज्ञान असते. जो संपूर्ण चराचर सृष्टीत समदृष्टी ठेवतो तसेच ब्राह्मण व चांडाळात समदर्शी असते त्यावर भगवान प्रसन्न होतो. हे कुंती पुत्र, तुम्ही एकात्म भावाचे दर्शन करा. माझ्यात आणि आत्मात अंतर नाही. नरनारायणद्वाराच बद्रिकाश्रम प्रसिद्ध झाला. लोकानुग्रह अर्थात तेथे नरनारायणाने श्री नर्मदा तटावर श्री शंकराची स्थापना केली. ते लिंग त्रिमूर्तीधारी नारायणाने स्थापित केले आहे. ते स्वर्ग तसेच मोक्षदायी आहे. मनुष्याने तेथे जाऊन शुचिर्भूत होऊन 1 दिवस रात्र उपवास करून चैत्र महिन्यातील अष्टमीला व दोन्ही पक्षातील चतुर्दशीला या शिवरात्रीला रात्री जागरण करून भगवान शिवाचे स्मरण करावे. पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करावी. रुद्राभिषेक करावा म्हणजे त्याला रुद्राभिषेक केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 1 करोड शिवलिंग केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. मग नंतर अश्विन महिन्यात असे करणे अतिशय उत्तम आहे. हे पांडव, तेथे मधुमिश्रित दुधाने दही साखरेने तुपाने सुशोभित असे उत्तम पंचामृत भगवान शंकराला भावपूर्वक स्नान घालून अर्पण करावे. पंचामृत स्नान घालत असताना शिवशंकराचे जो भक्तिभावाने दर्शन घेतो त्यांचा निवास निसंशय श्री शंकराजवळ इंद्रलोकात वैकुंठ लोकात राहतो आणि त्याला यमदूत हात लावत नाही. नरक यातना होत नाही. त्याचे पित्तर नरकामध्ये पडलेले राहत नाही. मग इंद्रलोकातच राहतो. पाठयुक्त नमस्कार केल्यास सुद्धा संसाराच्या मूलबंधनातून मुक्त होतो. त्याचे अध्ययन ठीक आहे. त्यानेच पुण्याचे अनुष्ठान केले आहे. ज्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा नित्य अभ्यासात स्थैर्य मिळवले आहे. हे पार्थ, जो इंद्रियांना वश करून परम भक्तिभावाने अतिप्रेमपूर्वक पुन्हा श्री शंकराला स्नान घालतो त्याच्या फलासंबंधी संक्षिप्त वर्णन मी तुम्हास करतो.
वृद्धकाळामुळे दुःखी असलो तरी तुमच्या भक्तीमुळे मी तुम्हाला सांगतो, प्रेमाने श्री शंकराला स्नान घालणारे सर्व सुखाश्रय प्राप्त करतात. ते स्वजातीय बंधू बांधवांचे आश्रयस्थान तसेच धर्मस्थान असते. हे राजा, जो श्री नर्मदा जलमिश्रित श्राद्ध करतो त्याचे पृथ्वीवरील सर्व मनोरथ पूर्ण होतात. राजा, योग्य कुलीन, वेद पारंगत, रूपवान, सुशील, स्वरभार्या, संतुष्ट, शुभ्र वस्त्रधारी, आर्य, देश उत्पन्न, स्पष्ट, व्यवहारी, ब्राह्मणाद्वारा सूर्य, कुतुब, दिवसाच्या 15 मुहूर्तांपैकी 8व्या मुहूर्ताला कुतुब म्हणतात. या मुहूर्तावर श्राद्धाचा प्रारंभ शुभ मानला जातो. मुहूर्तात स्थित होऊन पिंडदान करावे. हे धर्मपुत्र, जो निज पुत्रगणाची उत्तम गती इच्छितो त्याने दुष्ट दांभिकाला वर्ज करावे. स्वकल्याण इच्छिणाऱ्यांनी क्रूर, षड आणि ब्राह्मणाचे निंदक अशा ब्राह्मणांना वर्ज करावे. अशा प्रकारे सर्व प्रयत्नांनी योग्य सदाचारी ब्राह्मणाला या कार्यात स्वीकारावे आणि उत्तम ब्राह्मण कुंभीपाक आदी महानरकात पडलेल्या प्रेतांनाही तेथून मुक्ती करतो. असे केल्याने बंधनात पडलेले सर्व पित्तर मुक्ती होतात. पितामह श्री ब्रह्मदेव माझ्यावर प्रसन्न व्हावे असा विचार करून उत्तम ब्राह्मणाला सुवर्णदान करावे. हे भरतवंश उत्पन्न राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मणांना भक्तिपूर्वक अन्न, वस्त्र, गाय, बैल, भूमी तसेच छत्री देतो त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते असे स्वतः शंकराने महेशाने सांगितले आहे. तेथे अनशनाने देहत्याग करणारा शिवलोकात जातो. जो नरनारायणी तटावर देवद्रोणीत देहत्याग करतो तो भगवान श्री शंकराच्या जवळ 14 इंद्रांपर्यंत राहतो. एक इंद्राचा काळ 71 युग चौघडीपेक्षा असतो. एक इंद्राचा काळ 71 युग चौघडीपेक्षा अधिक असतो, तर 14 इंद्रांपर्यंत तो तिथेच राहतो. त्यानंतर स्वर्गातून पृथ्वीवर परतल्यावर तो परत बलशाली, सर्व ऐश्वर्यांनी व गुणांनी युक्त प्रजेचा तत्पर पालन करतो, राजाही होतो. त्यानंतर पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करून तेथे जातो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या नारायण तीर्थाच्या बद्रिकाश्रमाचे महात्म्याचे वर्णन होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे बद्रिकाश्रमाचे तीर्थाचे महात्मे आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण शिवरात्रीची व्रतकथा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री शंकराचे गुण फार अगम्य आहे. शिवरात्री व्रतकथा. श्री शंकराचे गुण फार अगम्य आहे. तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे. तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो. त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत आहे. पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता. राजा अतिशय पराक्रमी होता, शूर होता, अतिशय बलाढ्य. शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत होते. कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी त्यांच्या सहवात सारी रात्र घालवावी असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे. अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जाती असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे. विमर्शन राजात एक गुण मात्र होता. तो परम असा शिवभक्त होता. रोज श्री शंकराची ती षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे. त्याच्या पटराणीचे नाव कुमुदंती असे होते. ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसेच चतुरत होती. पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते. राजाही तिला नेहमी योग्य तो मान देत असे, तिचे म्हणणे ऐकत असे. असेच एका दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारत बसला होता. दोघं गप्पा मारत मारत एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिले पाहिजे. विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता, शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपास श्रद्धेने करता, नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात, भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात. राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि तर राणी तुला चांगले माहीत आहे. पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकं होतात, हत्या होतात, अधर्म होतो. हे कसं काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे. मागील जन्म पंपा नावाचा नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने त्याला पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालून तसाच पळालो. तसेच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा न कळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याच्या आशा मनातून जात नव्हती. शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला.
व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला होता, त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे, परंतु श्वानाचे काही गुण माझ्यात शिल्लक राहिले आहे. मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळत आहे, पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते. बरं ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होतो ते सांगा बरं. राणीने लाडीकपणे राजाला विचारले. तू पूर्वी एक कबुतरी होतीस. राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला. असं, मग मला हा कसा जन्म मिळाला? तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मासाची अपेक्षा धरून एक ससाना तुझ्या पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळात भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्याच वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्या पुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत कलेवर ते शिव मंदिरासमोर पडले आणि तू या जन्मात राणी झालीस. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, या जन्मानंतर आपला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे, म्हणून विचारत आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीत जन्म घेणार आहे आणि जया नावाची राजकन्या होणार आहे आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि कलिंग देशात जन्म घेऊन मला आपल्या पती म्हणून पुन्हा मगध देशात माळ घालशील. 4थ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन. तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दार्श राजाची कन्या होईल. माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनंतधिपती होईन. तू ययाती राजाच्या अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईन आणि तू पदम राजकन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील. या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करेन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन, नेहमी शिवभजनात रंगून जाईल. मला वार्धक्य प्राप्त झाल्यावर वानप्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी मी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपदाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितले. हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला, मनात प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले. तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रसुद्धा त्या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून त्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही, त्याचे जीने खरोखर व्यर्थ आहे. असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच आहे. लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्मा जगात नसलेलेच चांगले. भगवान शिवाची अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा आहे का? पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वरच्या तो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत होता. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे, त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती. राजाचा एक जिवलग मित्र होता, त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते, अर्थात पूर्वजन्मेचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार मोठे होते, म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याची 52 कशी सोने बनत असे. साप, वाघ, चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पडून गेले होते. माणसाला ते दिव्य मण्यांचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होतो. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुमनी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याचे दिव्य तेजाने न्हात असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत ते चांगले मित्र बनत असे. मण्यांच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या आणि कला त्याच्यात निपुण झाला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झाला होता. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्यातील सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार
अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याचा भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगरीला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणारा कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आता आम्हाला दे, असे शत्रूंनी त्याला सांगितले. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन आपला हा निरोप त्याला सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते, ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याचे कारण असतात. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय करावे बरे हे त्याला काही सुचत नव्हते. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा आणि आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलो असे होईल. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडून सैन्य मृत्युमुखी पडतील. मग काय करावे राजाला काही सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरवर सोडला. महाकालेश्वरवर घालायचे ठरवले. तो करुणेचा सागर, दिनाचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्ताचा अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकालेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारे पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राज्याला वेढा घातलेला. राजाच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नमा अशी जय घोषणा केली. सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर घडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारींचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज सर्व वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता. महाकालेश्वर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजवित होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान मुलाला, 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती, बघत होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून तो घरी काम पडले आहे असे म्हणून ती गोप स्त्री आपल्या घरी गेली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून दिले. घरातले काम भराभरा आटपू लागले. खेळणाऱ्या बाळाला शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड भेटला. मातीचा ढीग त्यावर त्याने तो दगड ठेवला. मातीचा ढिगावर एक दगड ठेवला आणि त्यावर त्याने दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापित केला. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगडे वेचून आणून जवळ ठेवले. राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला. राजा कशी पूजा करत होता तो नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काही नव्हते. त्याऐवजी छोटे छोटे दगड होते. दगड स्थापलेल्या शिवलिंगाला तो दगडच वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुलं होती आणि त्याने शंकराला ती रानटी फुलं आणि सर्व काही वाहिले. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्या लहान मुलाला काहीच ठाऊक नव्हतं. तो शंकराची पूजा करीत होता. अगदी मनापासून करीत होता. श्रद्धा विश्वासाने करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने शंकराचे ध्यान करायला सुरू केले. हर साम सदाशिवाय नमा राजाने हा मंत्र बोलला होता त्याच्या लक्षात होता. तर तो साम सदाशिवाय नमा, हर साम सदाशिवाय नमा असा जयघोष आपल्या तोंडाने सुरू केला लहान मुलाने. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता. ती आता त्याला जेवायला हाक मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात इतका दंग होता की आई आपल्याला हाका मारत आहे हे सुद्धा त्याला कळले नाही. तेव्हा ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तो काय आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून मग्न बसलाय. बाळा, तू हे काय नवीन खूळ काढल्यास? चल उठ, पाहू, आधी जेवायला चल घरात, मला दुसरी खूप कामं आहे अशी त्याच्या आईने त्याला सांगितले. पण बाळ आपल्या बसल्या जागे हल्ला नाही, चालला नाही. स्त्रीला खूप राग आला आणि त्याने मांडलेली पूजा उधळून टाकली. 2-4 रट्टे त्या मुलाला केस धरून चांगले डोके हलवत मारले. अरे वेड्या, आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडले. आपल्या समोरची शंकराची पूजा उधळून टाकली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे तो रडून रडून बेशुद्ध झाला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याच्या शिव्या देत ती आई घरात गेली. जेवण घेतले आणि फाटकी गोधडी घेतली आणि त्याच्यावर गवताच्या बिछाण्यावर फाटकी गोधडीवर झोपून गेली. इकडे आपली मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप निर्मळ भक्ती शंकराला प्रसन्न झाली आणि प्रसन्न करून घेतली आणि शंकराचे मन जिंकून घेतले. त्याबरोबर त्या गवताच्या झोपडीत तो बसला होता. ते झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मळवलेले सुंदर शिवमंदिर बनले. कळस हिऱ्या माणिकांच्या तेजाने जगमगत होता.
मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकसूर केली होती. मध्ये स्फटिकांचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षा सुद्धा त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकात पूजेची जयंती तयारी करून ठेवली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. शिवासमोर जर नृत्य केला तर त्याला चारी पुरुषार्थ लाभल्याचे पुण्यफळाशी प्राप्त होते. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालोय. काय हवं असेल ते वर मागून घे. तुझ्यासाठी काय हवं आहे तो वर माग. शंकराने नम्रपणे प्रणाम करून बाळाला म्हणाले शंकरांना नम्रपणे बाळाने प्रणाम करून म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली होती. तिच्यावर तू रागू नकोस. तिला क्षमा कर. तथास्तु म्हणून शंकर म्हणाले, पण देवा, जरा थांब, मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. त्याचे घर त्याला ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महिलासारखे सुंदर असे सजले होते. एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती गोपश्री जागी होऊन पाहते तर काय त्याला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली आणि तिचे मूळ रूप पाहून ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगाखांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई, शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपस्त्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले. ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. ती हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंना कळली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शस्त्र खाली टाकली. चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले आहे. आम्हाला आपले मित्र म्हणून आपल्या नगरीत घेऊन या. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वरने आपले एक फार मोठे संकट निवारण केले त्याची त्याला आता जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राज्याचे स्वागत करायला राजधानीत असलेल्या नगराच्या वेशीबाहेर आला. सर्वांचे क्षेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्याचा गजराव नगरात प्रवेश केला आणि चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव तिच्या दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आले. सगळे राजे थक्क होऊन सर्वजण रत्नजळीत शिव मंदिरासमोर आले. त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला. ही गवताची झोपडी सुद्धा सुवर्णांचा महाल बनला. आपला शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दास दास्ती अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपला सर्व सिद्धी प्राप्त होते, ताबडतोब मिळते. आपल्या पुढे जाणून देतो भगवान शिवशंकर. अंगणातले साधे सुधे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो. जन्मदा अंधा माणूस बघू लागतो. रत्नाची परीक्षा डोळसपणे करू लागतो. मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो. गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते. प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतात. त्रिभुवनात कीर्ती पसरते. अत्यंत शक्तिशाली राजे मांडलिक बनतात. जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी बनतात. कसल्याही प्रकारचा फारसा आभास न करता वेदांचे सार लक्षात येते. अशा हा शिव महिमा आहे. एकदा जर शंकर त्या व्यक्तीवर प्रसन्न झाला तर कसल्याच प्रकारचा तोटा होत नाही हे नक्की आहे. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करू लागले. तेथे जमलेल्या सर्वजण चंद्रसेन राजाच्या आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करत होते. देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाला त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षर मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला. सोमवार शिवरात्री या व्रताची संपूर्णपणे आणि साध्यात म्हणून सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ 14 विद्यात आणि 64 कलात अतिशय पारंग बनला. नंतर मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराच्या, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जयकार केला. देवांनी आकाशामधून सर्वांच्यावर पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतरच्या तुझा 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल. याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील. या अवतारात ते शिशुपाल
कंस कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसाच गुप्त झाला. ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या शंकराचे भाग्य आता आपण काय वर्णणार. नंतर आता राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आपल्याला तेथे राज्याचा यथायोग्य सत्कार केला व सर्व राजे संतुष्ट होऊन वेळ विसरून आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ही व्रते नेहमी सर्वांनी मनोभावे करावी आणि ही व्रतकथा शिवरात्रीला नक्की मनापासून ऐकावी. याच्याने भगवान शिवशंकर आपल्यावर खूप प्रसन्न होतात. ही कथा शिवरात्रीची म्हणजे अत्यंत अमृतपान आहे. अशा तऱ्हेने विमर्शन राजांची आणि चंद्रसेन राजाची ही कथा असलेले हे महात्म्याचे वर्णन मी तुम्हाला ऐकवले. जो कोणी ही कथा वाचेल या ऐकेल त्याला इष्ट संतती भरपूर प्रमाणात मिळेल, संपत्ती विनायास मिळेल, वाचणाऱ्यास उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल, शिवाच्या चरणापाशी त्याची भक्ती अधिक वाढेल, त्याला संकटे तर अजिबात येणार नाही, त्रासच देणार नाही. जो कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूंची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करावे आणि सदोसदी शिवचरणावर ध्यान ठेवावे. असे ही शिवरात्रीचे महात्म्याचे वर्णन होते. तर मी ते तुम्हाला ऐकवले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. हर साम सदा शिवाय नमा, ओम नमः शिवाय नमा, हर हर नर्मदे, जय श्री महाकाल. काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे आणि त्या चॅनलला बी भेट द्यावी. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, जय श्री महाकाल.